नमस्कार माता भगिनींनो, माझी लाडकी बहीण या अंतर्गत एक मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही आनंदाची बातमी स्वतः अतिथी एस तटकरे मॅडमनी जाहीर केलेली आहे। तर बघा त्यांनी या बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे। तर अतिथी एस तटकरे मॅडमनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून हे संपूर्ण माहिती जाहीर केलेली आहे। बघा, दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। तर बघा, 28 जून 2024 रोजी जो जी आर आलेला होता, त्या जी आरनुसार जे महिला त्यांच्या अटीमध्ये बसणार नाही ते या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे। तर बघा, अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्याचे विवरण खालीलप्रमाणे असेल। तर बघा, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला, ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येतात अशा 2,30,000 महिला आहे, ह्या या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे। नंतर आहे वय वर्ष 65पेक्षा जास्त असलेल्या महिला। यामध्ये जे महिला 65 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांचा पण नंबर या ठिकाणी जाहीर केलेला ते आहे 1,10,000। नंतर आहे कुटुंबातील सदस्याचे नावे 4 चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला। तर या ठिकाणी आकडा आहे 1,60,000 आणि एकूण अपात्र महिला झालेल्या 5 लाख। तर लक्षात ठेवायचं, फक्त 5 लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेल्या आहे आतापर्यंत। तर बघा, सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे। तर ज्या काही पात्र महिला आहेत त्यांना संपूर्ण लाभ या ठिकाणी मिळणार आहे आणि लवकरच फेब्रुवारीचा महिना पण या ठिकाणी पाठवला जाणार आहे। जसा जानेवारीचा महिना तुम्हाला 24-25 जानेवारीला मिळालेला होता, तसंच फरवरीचा महिना जो आहे तो पण 25 ते 28 फरवरीच्या दरम्यान तुम्हाला 100% या ठिकाणी पाठवला जाणार आहे, असं अतिथी एस तटकरे मॅडमने सांगितलेले आहे। आणि अपात्र महिलाचा जो आकडा या ठिकाणी दाखवलेला आहे हा फक्त 5 लाखच आहे। हा आकडा वाढण्याची पण शक्यता आहे, पण सध्या फक्त 5 लाखच महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेल्या आहे। ज्या महिला अपात्र आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही। तर ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेले आहे ते पैसे तुम्हाला परत मागितल्या जाणार नाही। ज्या महिला अपात्र झालेल्या त्यांना या ठिकाणी पैसे परत मागितल्या जाणार नाही। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केल्या जाणार नाही। ठीक आहे, तर आता ज्या महिला अपात्र आहे त्यांना जानेवारीपासून सन्मान निधी मिळणार नाही, म्हणजे आता फरवरीचा जो सन्मान निधी आहे त्यांच्या अकाउंटमध्ये येणार नाही, जानेवारीचा आला तर आला। तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्याच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेल्या सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही। तर ज्या महिलांना आतापर्यंत सन्मान निधी आलेला आहे तो तुम्हाला वापस करण्याची गरज नाही आहे। ठीक आहे, ज्यांना मिळालेला आहे त्यांना तसंच ठेवलं जाणार आहे, फक्त याच्यापुढे त्यांना पैसे मिळणार नाही, म्हणजे फरवरीपासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास बंद होणार आहे ज्या महिला अपात्र केल्या जाईल। म्हणून कोणत्याही लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै ते डिसेंबर 2024 देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही। ज्या महिला जानेवारीपर्यंत अपात्र झालेले आहे त्याला डिसेंबरपर्यंतचे जे पैसे मिळालेले आहे ते वापस घेतल्या जाणार नाही, वापस केल्या जाणार नाही आहे। हे खूप आनंदाची बातमी आहे महिलांना तुमच्याकडे। ज्या महिला अपात्र झालेल्या आहे त्यांना आता पैसे परत करण्याची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला यापुढील हप्ते मिळणार नाही। पण ज्या महिला पात्र झालेले आहे त्यांना आता सुरळीतपणे पैसे पाठवले जाणार आहे आणि फरवरीचा महिना जो आहे, फरवरीचा हप्ता जो आहे 25 ते 28 फरवरीपर्यंत मिळून जाईल आणि 2100 रुपयाचा लाभ जो आहे तो तुम्हाला एप्रिल महिन्यापासून मिळण्याची शक्यता आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता। जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।